बोला बाळू मामांच्या नावाने सबस्क्राईब करा. भाऊ आपला एवढा सांगावं लागलाय म्हणलं सांग ना. नुसतं 100% काय झालं की नुसतं 100%. हे बघा, हे कपकेक्स काल मी बसमध्ये घेतलेलं, मला गेले नाहीत हे, त्यामुळे सकाळी मी मम्मीला आणून दिले. आणि हे कपकेक्स मधले 2 पीस ह्याला घातल्यात, ह्याला घातल्यात. तो तिथं होता. आणि आता हे कपकेक्स मी मम्मीसाठी ताणून ठेवल्यानंतर का नाही हे इथं परत येऊन बसलाय बघा. किती आवरायचं रे. बाळूमामा चालू नाही आता दर्शनाला, आपल्या युट्यूब चॅनल निघणार आहे. मग काय गोड बोल. सबस्क्राईब करा म्हणून सांग. सबस्क्राईब करा म्हणून सांग. सांग सबस्क्राईब करा. हळूहळू परफेक्ट येऊ शकतो तुम्ही त्याला. आमच्या घरामध्ये कोण पण कुठल्या पण महत्त्वाच्या करायला चाललं की नाही आम्ही ह्याच्या पण पाय पडतोय. दत्त महाराज आहे ती आमची घरातली. टाटा. आशीर्वाद द्या मला. आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. आशीर्वाद दे. आशीर्वाद दे. हां छान छान. येतोस फिरायला येतोस. येईल मम्मी याला घेऊन गेलं. उन्हाचा त्रास होतो. घरातला कुठे आता नमस्कार करून आम्ही चालू आहे बाळू मामांना. आणि तिथं होणार आपली यूट्यूब चॅनलची सुरुवात. पियुष किधर आहे तू. चल ना भाई. कितना देर लगा था तू. मैं रेडी हूँ. हे बघा भावांनो, सगळ्यांच्या घरातल्या गुढी उभारल्या आणि आमची गुढी बघा. ह्यो पाडवा द्या जरा कमी. चालता फिरता पाडवा येऊ. बघा सगळं आवरून बिरून आपण चाललो आदमापुरात आपली गाडी काढून. काय करायचं आपल्याला आदमापुरात. आपल्याला आजपासून युट्यूब चॅनल होणार आहे. हां काय सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. सपला विषय करा. पियुष गाडी तर लावतात मर्दा. कुठली तर गाडी बिडी आली ठोकली बिकली की नाही बाजूला इकडनं कोणाला तुम्हाला समजायचं पण नाही. आता कसं तिकडं शाळेला सोडायला गाडी येते एक व्हॅन मध्ये जायला की नाही. हा लेडीज येतात रे. मग वुमन्स असतात ना. बस चला भाऊ आपण निघतोय आता आदमापूर जातोय. अगोदरच खूप वेळ झालाय. तर कसं काय पब्लिक काय चालू होतं. आजचा व्लॉग चाललोय मी आता आदमापूरला. 2 जण पियुष आणि मी. युट्यूब चॅनलची सुरुवात होणार आहे आणि युट्यूब चॅनल आपलं निघणार आहे ते आदमापुरात बाळूमामांच्या चरणाशी. त्यामुळे बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आदमापुरात पोहोचतोय आम्ही. परफेक्ट मध्ये पोहोचले आदमापुरात आता. आणि गाडीला आपल्याला जागा पण भारी मिळाल्या बरोबर सावलीच्या खाली. नाही तर आपली आंबोळी झाली असते आता. हे एवढ्या उन्हामध्ये गाड्याला आलं की नाही जबरदस्त. इकडनं जायचं. अरे गाडी लॉक की क्या दिखता हो. बाप रे कष्टाचं काम आहे रे बाबा यांचं भयानक. ऊन बघ डोक्यावर. तेव्हा थोडी सावली त्यांच्या आयुष्यात पण. हे बघा माझ्या बॉसचं मंदिर. तर आजींच्याकडनं आपण आता नारळ घेतलाय. आपल्या देवाच्या देवस्थानामध्ये बघा सगळ्यांनी गुढी उभारल्या जबरदस्त. तर भावानं ह्यो बघा बाळूमामांचा रथ. परवा भंडारा झालाय की नाही आदमापुरामध्ये त्याच्यासाठी हाच रथ होता बघा. तशा आपल्या देवळादारात गर्दी जबरदस्त गर्दी आहे. आपल्यात काय बाजारात काय चटका लागल्या. काही विषय नाही. देवळादारात हे सगळं चटका सण व्हायची ताकद मिळते आपल्याला. तर भावानं फायनली बाळूमामाच्या दारात पोहोचले आदमापुरात आपल्या. तिथं आपल्या युट्यूब चॅनलची सुरुवात होणार आहे. हे बघा माझ्या देवाचं घर जिथनं माझ्या आयुष्यातली प्रत्येक सुरुवात फक्त इथनं झाल्या आणि याच्या पुढच्या पण सुरुवाती माझ्या इथनंच होणार आहेत. गर्दी तुम्ही बघू शकताय. भंडाऱ्यानंतर पण आज पाडवा आहे खरं आज पण गर्दी मावानं एवढी गर्दी आहे. बोला बाळू मामांच्या नावाने. शर्ट तर सगळा गेला ना मला की नाही. घाण झाला की नाही. घाण नाही रे. माझ्या देवाचा आशीर्वाद मिळाला आहे मला. आता कुठं तर मस्तपैकी बसूया इथं आणि अकाउंट मस्तपैकी छानपैकी इथेच काढायचं आपल्याला अकाउंट. पहिला हे नारळ ते फोडून घेऊया. इथं अगरबत्ती ते लावून घेऊया. तर मस्तपैकी बाळूमाचं दर्शन झालेलं आहे आणि आता जाऊन आपण अकाउंट काढायचं इथं कुठं तर बसून बघा. हीच बरोबर जागा मिळते मला वाटतं. बाळूमांच्या कृपेमुळे आता सक्सेसफुली आपलं युट्यूब अकाउंट निघलेलं आहे. तो एवढा चिडलाय की नाही मगाचपासून मनातल्या मनात शिवाय झालाय मला. आवर की रे आपण घरात थोडं कावडे विषय नाही लांबड लावत नाही. मनातल्या बघ तोंड बघ. मनातल्या मनात चिडलाय थोडा बघ. काळजी करू नकोस. तुला मी काय तर थंड देतो प्याला. चिडू नकोस फक्त. ताक बिग मार थांब. खुश काय खुश. आता राग नाही ना सांगा रे मला. चायनीज कुठं आहे का प्लेट. चायनीज असल्यामुळे लई ठसका आला. गुढीपाडवा आहे.
अरे खातच नाही ते काय झाले माहिती काय त्याला लागल्या भूक त्यामध्ये डोकं झाले हँग झाला आत्मा थंड झाला जाऊन आता मस्त बुक्का बनणार जेवणावर घरीत घरी आणि नंतर जेवणानंतर ना सुट्टी नॉट मस्त पैकी ताणून झोपलो. युट्यूब चॅनलची सुरुवात करायची आहे हे लय मनापासून होतं माझ्या त्यामुळं काल सगळ्या अशा गोष्टी जुळून आल्यात आणि अक्षरशः सकाळी मी पहाटे 3:30ला पोहोचलोय 5 वाजेपर्यंत आपला आजचा व्लॉग तयार केलाय आणि आत्ता सकाळी परत 9ला उठून गुढी उभा करून परत हे पियुष बरोबर आम्ही आदमापूरला आलो आणि मनापासून देवाला पाया पडलो आणि देवाकडं साकडं घातलं की माझ्याकडून खूप छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ देत तुम्ही हसा खेळा मजा करा आनंद घ्या खूप एन्जॉय करा आणि देवानं पण आशीर्वाद दिलाय ह्याच्या पुढचे व्लॉग कसे आहेत हे नक्की कमेंट करून सांगा कारण की भयानक प्रयत्न चालू आहेत तुमच्या पण रिॲक्शनची खूप गरज आहे मला जर नाही होत असेल तर ते पण सांगा जर होत असेल तर ॲप्रिशिएट पण करा काय वाटतं तुला 100%. हा मग नुसतं असं झोपून काय करायला लागलाय सांग ना तिथं भाऊ आपला एवढा सांगावं लागलाय म्हणलं सांग ना नुसतं 100% काय झालं की नुसतं 100% काय सांगणार काय 100% बोल काय नाही 100% सपोर्ट करा 100% लाईक. अरे हे झोपेत आहे 100% हे झोपेत आहे एक लाख सांगतो हे नुसतं पहिला पण तिथं आत्मापुरात पण म्हणलो हे स्टोरी चालू करणार आहे बोल म्हणून काय नाही 100% चालू करणार आहे सपोर्ट करा 100%. अरे काहीतरी वेगळं सांग रे काहीतरी वेगळं सांग वेगळं आता काय सांगू सांग तुला आल्या झोप आली मला भूक लागल्या. मस्तपैकी लस्सी पिऊन आता मला झोप आली. चला याला पहिला घरा पोचूया तर फायनली आत्ता पोचलोय मी घरी हे बघा कसं पळालाय हा अरे ते घे घेऊन येतो तुला घेऊन येतो जा आता आडवा हात कसा आणि तर आत्ता असं जेवण बघून कोणी माझी भूक डबल झाल्या आता जरा मी व्लॉग ठेवतो आणि आता जरा आडवा हात मी बी मारणार आहे 100% कारण खूप दिवसानंतर ना मला हे जेवण माझ्या नशिबात मिळाले गोव्यामध्ये आमचं आम्ही बनवून खाण्यात काय अर्थ नाही पण आईच्या हातचं जेवण क्लास दिवसभर पळून एवढा कंटाळा आला की नाही 24 तासापेक्षा जास्त काम केलं आज त्यामुळे कम्प्लीट रेस्टलेस झालं आयुष्य यो व्लॉग जर तुम्हाला आवडत असेल 100% लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असला तर 100% सबस्क्राईब करा आणि 100% कमेंट करायला विसरू नका